नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बैक टू माय चैनल तौर साइंस अकेडमी. Our today's topic is from 9th standard geometry, first chapter, that is basic concept in geometry. And from this chapter we are going to learn the first theorem: opposite angles formed by two intersecting lines are of equal measure. So in Marathi it is called as दोन रेषा एकमेकांना छेदल्यास तयार होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. ओके, सो लेट्स लर्न. सो लेट्स स्टार्ट विथ थेरम. द अपोजिट एंगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर. सो इन मराठी इट इज कॉल्ड एज दोन रेषा एकमेकांना छेदल्यास तयार होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. ओके, त्यासाठी आपल्याला जी डायग्राम लागते ती मी ऑलरेडी इथं काढून घेतलेली आहे. कोणताही थेरम आपल्याला जर प्रूव्ह करायचा असेल, सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी डायग्रामची आवश्यकता असते. विदाउट डायग्राम यू विल गेट 0 मार्क. ओके, सो रिमेंबर दॅट थिंग. मग इथं आपण एक डायग्राम काढले. दीज आर द टू लाइन्स, लाइन AB अँड लाइन CD. सो दीज आर द टू लाइन्स इंटरसेक्टिंग ईच अदर, एकमेकांना छेदतात ॲट पॉइंट O. ओके, सो दिस इज आर गिवन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह अ थेरम वी मस्ट नो व्हॉट इज द गिवन थिंग. गिवन थिंग म्हणजे दिलेल्या बाबी. काय काय आपल्याला माहीत आहे या डायग्राम मधून जे आपल्याला माहीत आहे ते आपण गिवन मध्ये लिहितो किंवा दिलेल्या गोष्टीमध्ये लिहितो. मग काय काय दिलं आपल्याला? लाइन AB अँड CD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. ओके, सो दीज आर द गिवन थिंग्स सच दॅट अशा प्रकारे छेदतात की AOB अँड COD. ओके, सो AOB, A-O-B. सो दे आर इन these 3 points lies on the same line, that is they are collinear. So collinear ला आपण कसं म्हणतो? A-O-B. Similarly C-O-D. So these 3 points lies on the same line. एकाच रेषेवर असणारे 3 पॉइंट आपण त्याला अशा पद्धतीने म्हणतो. ओके, दरम्यान तर तुम्ही शिकलेला असेल, तुम्हाला माहित आहे. सो आफ्टर गिवन the main thing is to prove. So what to prove? What we have to prove? So we have to prove the opposite angles formed by two intersecting line. दोन रेषा छेदल्यास तयार होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात ते सिद्ध करायचे. डायग्राम मध्ये या ठिकाणी आपण बघूया की इथं AB आणि CD ह्या दोन लाईन एकमेकांना छेदलेल्या आहेत किंवा इंटरसेक्ट झालेल्या आहेत. मग तयार होणारे विरुद्ध कोन कोणते आहेत ते बघूया, जे आपल्याला सिद्ध करायचे, जे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर इथं मी लिहिलेलं आहे टू प्रूव्ह, म्हणजे जे सिद्ध करायचं आहे ते. ओके, साध्य ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. सो AOC अँड BOD, दिस इज द वन पेअर वी हॅव टू प्रूव्ह विच आर अपोजिट अँगल्स. सो AOC अँड BOD, लुक ॲट हिअर. AOC and BOD. So AOC, I am going to mark here AOC and BOD. This is the first pair we have to prove. Okay, equal in measure. Now second pair AOD and BOC. So AOD. Okay, so AOD and the pair is BOC. BOC. So this is the second pair we have to prove in equal measure. आले का लक्षामध्ये? So for that purpose this is the proof AOC BOD, AOD BOC. So let's start with the proof. प्रूफ करण्यासाठी तुम्हाला बेसिक एक कन्सेप्ट माहीत पाहिजे, ती म्हणजे कुठली? की लिनियर पेअरची कन्सेप्ट, कारण हे सगळं लिनियर पेअरवरती डिपेंड असणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय लिनियर पेअर अँगल्स? इन मराठी इट इज कॉल्ड ॲज रेषीय जोडीतील कोन. आपल्याला त्याच्याविषयीचा एक प्रॉपर्टी माहीत पाहिजे की लिनियर पेअर जे अँगल असतात त्यांची जर आपण बेरीज केली तर ती 180 अंश असते. ओके, सो द मेजर ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा कन्सेप्ट जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला हे सहज आणि सोप्या रीतीनं सिद्ध करता येतं आणि तशी सोपं आहे ते. ओके, मग सिद्ध करण्यासाठी मी काय करतो, इथं आपल्याकडं AB आणि CD ह्या दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यामुळं 4 पार्ट पडलेत. सो लेट इट बी, दिस इज द पार्ट 1, दिस इज द पार्ट 2, दिस इज द पार्ट 3 अँड दिस इज द पार्ट 4. ओके, हे 4 पार्ट पडलेत. आता सिद्ध करण्यासाठी सोपं जावं किंवा एक ट्रिक म्हणून समजून घेऊया की कशा पद्धतीनं कुठून स्टार्ट करायचं आणि काय मिळणार आहे कुठून स्टार्ट केल्यानंतर. ओके, सो आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम धिस पार्ट. या पार्टमध्ये मला हा अँगल मिळणार आहे AOD आणि हा सेकंड पार्ट मध्ये मिळणार आहे मला BOD. ओके, सो दीज आर द लिनियर पेअर अँगल्स. कसले अँगल असतात? लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोन कसे आणि कुठे तयार होतात आणि कसे ओळखायचे हे पण तुम्हाला माहीत असेल. नसेल तर थोडंसं इथं बघा, ज्या ठिकाणी असा T आकार होतो, उलटा T असेल, सरळ T असेल किंवा असं परपेंडिक्युलर सारखं चिन्ह असेल किंवा बेरजेचं चिन्ह जरी तयार झालं तरी या साईडचा अँगल आणि या साईडचा अँगल हे जे शेजार शेजारचे जे दोन अँगल असतात, सो दीज आर कॉल्ड ॲज
लिनियर पेअर अँगल, म्हणजे टी तयार झाला की त्या ठिकाणी आपल्याला लिनियर पेअर अँगल भेटत असतात. आले का लक्षामध्ये? मग इथे या पार्टमध्ये पार्ट 1 आणि 2 इथे बघा, दिस इज द लाईन ए बी अँड फ्रॉम ओ टू डी इथं टी आकार दिसतोय. मग दोन्ही साईडचे अँगल कसे असणार? लिनियर पेअर अँगल असतील. इफ दे आर लिनियर पेअर अँगल इट मीन्स दॅट देअर सम शुड बी 180. त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 180. येते तुमच्या लक्षामध्ये? मग आपण ते मांडून घेऊया. सो वी हॅव, आपण इथं काय लिहूया? वी हॅव अँगल, आपण पहिली पेअर घेऊया, अँगल AOD प्लस अँगल BOD is equal to 180. ओके, सो 180 का? बिकॉज दे आर लिनियर पेअर अँगल. मग इथं कंसामध्ये लिहून टाकायचं याचं रिझन. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक स्टेटमेंट जे येईल प्रत्येकासाठी रिझन आवश्यक असतं. विदाऊट रिझन आपल्याला ते मांडता येत नाही. ओके, लिनियर पेअर अँगल म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. याला आपण काय करूया? स्टेटमेंट नंबर 1. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 नाव देऊया, कारण स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 दोनच स्टेटमेंट फक्त आपल्याला तयार करायचे आहेत. आपला थेरम प्रूव्ह होणार आहे. ओके, सेकंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी तर लिहितो आपण. आता पार्ट 1 आणि 2 मध्ये झाले, 2 अँगल भेटले. आता 2 आणि 3 मध्ये जायचं आहे. ओके, सो 2 आणि 3 मध्ये सुद्धा बघा, CD ही जी लाईन आहे आणि हा जो O पासून B पर्यंतचा जो ॲरो आहे तिथं आपल्याला 2 अँगल मिळतात, 2 आणि 3 वाला अँगल. ओके, ते सुद्धा लिनियर पेअरच आहे त्यांच्याप्रमाणे. मग लिनियर पेअर म्हटलं की पुन्हा एकदा काय येणार? त्यांची बेरीज असणार आहे 180. सम ऑफ द लिनियर पेअर अँगल इज 180. मग ते अँगल मांडूया. कुठली असतील ते? BOD. इथं काय लिहितो मी? अँगल BOD प्लस अँगल पलीकडचा अँगल काय असणार आहे? इट्स BOC इज इक्वल टू अगेन 180. अगेन द reason is same. What is it? Linear pair angles. Linear pair angles म्हणजे रेषीय जोडीतील कोन. अँड हे जे स्टेटमेंट असणार आहे इट इज द स्टेटमेंट नंबर 2. 2 स्टेटमेंट आपल्याला मिळाले आहेत, स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 2. ओके, दॅट्स इट. नाव लुक ॲट द स्टेटमेंट नंबर 1 अँड स्टेटमेंट नंबर 2. दोन्ही स्टेटमेंटकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय मिळालं की या दोन्हीही स्टेटमेंटच्या राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे 180 सेम आहे. इट मीन्स दॅट दीज 2 स्टेटमेंट्स आर इक्वल. ओके, जर त्यांची उजवी बाजू सेम असेल तर त्यांची डावी बाजू सुद्धा कशी असेल? सेम असेल. फक्त ते स्टेटमेंट आता आपण मॅथमॅटिकली जॉमेट्रिकली मांडून घेऊया. काय भेटतं ते बघूया. ओके, सो फ्रॉम 1 and 2 इथे लिहायचं आहे आपल्याला. काय लिहिणार मी? याची उजवी बाजू जी सेम आहे, आता मग डावी बाजू सेम असणार आहे. ओके, दॅट इज AOB अँगल AOD प्लस angle BOD. So this is the left side of this first statement is equal to असणार आहे सेकंड स्टेटमेंटच्या लेफ्ट साईडला, म्हणजेच लेफ्ट साईडची जी बेरीज आहे दॅट इज अँगल BOD प्लस अँगल BOC. ओके, आपण हे स्टेटमेंट कसं लिहिलं ना? का लिहिलं? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 का? तर फ्रॉम 1 आणि 2 मध्ये आपल्याला असं आढळलं की दोन्ही स्टेटमेंटचे जे व्हॅल्यूज आहेत सेम आहेत. याचा अर्थ दोन्ही स्टेटमेंट इक्वल आहेत. जर इक्वल असतील तर ते आपण अशा पद्धतीने मांडू शकतो. इथं कंसात कारण काय लिहायचं? फ्रॉम 1 and 2. ओके, आले लक्षामध्ये? आता या स्टेटमेंटमध्ये किंवा इथं जे लिहिलं याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं बरं गंमत? तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की angle BOD and this is angle BOD on the right hand side and left hand side. दोन्हीकडे पण आलेला आहे with the same sign. जर मी या BOD ला इकडे घेऊन आलो किंवा या BOD ला पलीकडे घेऊन गेलो तर ते मायनस होणार आहे. ओके, याचा अर्थ आपण त्यांना जागेवरच काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. द कॉमन अँगल BOD and BOD on the left hand side and right hand side, we have cancelled it at its own position. So what is the remaining thing? Remaining thing is angle AOD is equal to angle BOC. Okay, so look at here, angle AOD and angle BOC. मग आपल्याला angle AOD आणि BOC, this is the second pair we have proved with the help of these 2 statement only. मग हे कसे सिद्ध केले? We have started from this first angle, second angle, third angle. First angle, second angle and
थर्ड अँगल. मग अशाच पद्धतीनं जर आपल्याला AOC इज इक्वल टू BOD ही जर पेअर प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी काय आयडिया वापरायची मित्रांनो, जे तुम्ही करायचं आहे घरी. ओके, जर तुम्ही नाव बदलून जरी केलं तरी ते सोपंच आहे. 2 स्टेटमेंटमध्ये फक्त येते. काय काय केलं फक्त परत एकदा मी थोडंसं रिवाईज करतो आणि पुढचा भाग सांगतो की आपण याची 4 पार्ट केले, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, अँड वी हॅव स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट पार्ट. सो इन फर्स्ट पार्ट वी हॅव अँगल AOD अँड इन सेकंड पार्ट वी हॅव अँगल BOD. 2 अँगल घेतले. सो दीज आर द 2 अँगल्स विच आर इन लिनियर पेअर. रेषे जोडीतील कोण आहेत. मग रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज असते 180. सो आपण मांडली. सो दिस इज आवर फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट कुठून स्टार्ट करायचं, सेकंड पार्टपासून अगेन. सो सेकंड पार्टमध्ये BOD आहे आणि थर्ड पार्ट घ्यायचा BOC. ओके, सो BOD अँड BOC इज इक्वल टू 180. वाय, बिकॉज दे आर लिनियर पेअर अँगल. इथं आपल्याला T आकार दिसतोय. मग लिनियर पेअर अँगलची बेरीज असते 180 अंश. सेकंड स्टेटमेंट झालं. दोन्ही स्टेटमेंटकडे आपण ऑब्झर्व केलं आणि काय पाहिलं तर दोन्ही स्टेटमेंटच्या राईट हँड साईडची जी बाजू, राईट हँड साईड जे आहे ती व्हॅल्यू इक्वल आहे, दॅट इज 180. इट मीन्स दॅट देअर लेफ्ट हँड साईड इज ऑल्सो इक्वल आहे. तर मग मांडून पाहिली. दिस इज द लेफ्ट साईड, दिस इज राईट साईड. मांडली, इक्वल मांडली. पण आपल्याला काय मिळालं, BOD अँड BOD दीज आर द कॉमन अँगल विच इज प्रेझेंट ऑन द लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड ॲज वेल. दोन्ही बाजूला आहे. मग आपण काय केलं, त्यांना जागेवरच कट केलं. जागेवर कट करण्याचा अर्थ म्हणजे जर हा BOD मी पलीकडे नेला किंवा तो BOD जर मी अलीकडे आणला तर तो मायनस होणारच आहे, म्हणून जागेवरच त्याला कॅन्सल केला. व्हॉट आर द रिमेनिंग थिंग्स, AOD अँड BOC. सो AOD अँड BOC पहा बरं इकडे, AOD अँड BOC हे तर अपोजिट अँगलची पेअर आहे जी आपल्याला इक्वल भेटली. अँड दॅट इज वॉट आर पर्पज इज की टू प्रूव्ह AOD अँड BOC. दिस इज द सेकंड पेअर वी हॅव प्रूव्ड किंवा आपल्याला मिळाली. जर आपण सेकंड पार्टपासून चालू केलं असतं तर आपल्याला AOC आणि BOD ही वरची जोडी मिळाली असती. सो इन धिस वे वी कॅन प्रूव्ह द सेकंड पेअर ॲज वेल. हे तुम्हाला नक्की जमणार आहे, घरी जमणार आहे. हे फ्रिक्वेंटली 9वीच्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये चाचणीमध्ये विचारला जाणारा प्रश्न असतो. ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये सुद्धा येतो. तुम्हाला बॉक्स दिलेले असतात, फक्त बॉक्समध्ये भरायचं असतं. अतिशय सोपं आहे आणि सेकंड पार्ट जो आहे तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. म्हणजे इथं आपण फक्त लिहूया, सिमिलरली we can prove angle AOC is equal to angle BOD. Okay, so in this way we have learned how to prove the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. म्हणजे दोन रेषा छेदल्यास तयार होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात आपण शिकलेलो आहोत. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द सेकंड थेरम विच इज प्रेझेंट इन द सेकंड चॅप्टर. ओके.